नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इयत्ता 8वी इंग्रजी विषयासाठी युनिट 3.3 ट्रूथ या कवितेचं पोएटिक ॲप्रिसिएशन. त्याचप्रमाणे राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच देखील आपण ह्या कवितेत कोणकोणत्या आहेत याविषयी जाणून घेणार आहोत आणि राईम स्कीम कशी लिहितात ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या ठिकाणी ही युनिट 3.3 ट्रूथ या कवितेचं राईम स्कीम आणि फिगर ऑफ स्पीच पाहणार आहोत. तर आता सुरुवातीला बघू आपण ह्या ठिकाणी ट्रूथ या कवितेचं राईम स्कीम. द फर्स्ट स्टांजा. आता पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आपण पाहणार आहोत. बघा, तर राईम स्कीम पाहताना आपण ही जी कविता आहे त्या कवितेच्या फर्स्ट स्टांजाच्या लाईन्स असतात, त्या लाईनचं शेवटचं यमक जुळणारा शब्द पाहायचा असतो. लेटर जे आहे ते एकमेकांना राईम करतात, म्हणजे जोडतात आणि त्यांना एकमेकांशी जोडण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यावरून राईम स्कीम ठरवली जाते. मग आता ह्या ठिकाणी याचं शेवटचं लेटर जे आहे साऊंड लेटर यस, याचं ई, याचं यन आणि याचं ई. मग ह्यासाठी अल्फाबेट्स घ्यायचे असतात स्मॉल लेटर्समध्ये. यससाठी ए, याच्यानंतर हा वेगळा आहे म्हणून बी, हा पण वेगळा आहे म्हणून सी, असं क्रमाने घ्यायचं. फक्त जो ज्याला जुळेल त्याला जो घेतला तो त्यात यमक जुळणार असेल तर तो सेम घ्यायचा. आता ह्या ठिकाणी ई आलेला आहे सेकंड लाईन आणि फोर्थ लाईन ही ह्या ठिकाणी यमक जुळणारी आहे, त्यांचे दोघांचे यमक सारखं असल्यामुळे. म्हणून मग आपण ईसाठी बी हे लेटर घेतलंय म्हणून ह्या ठिकाणी बी लेटर घेतलं. म्हणून याची राईम स्कीम काय आहे? ए बी सी बी. म्हणजे फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम जी आहे ती ए बी सी बी आहे. राईम स्कीम अशा पद्धतीने लिहिली जाते, याला राईम स्कीम म्हणतात. ही झाली फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम. आता आपण सेकंड स्टांजा पाहणार आहोत. आता ह्या ठिकाणी सेकंड स्टांजाची राईम स्कीम आपण बघू. या ठिकाणी बघा, तर काय करायचे, जे शेवटचे जे लेटर्स आहेत, वर्ड्स आहेत, शेवटच्या वर्डचं लेटर पाहायचं आपण. आता ह्या ठिकाणी बघा, ह्या शब्दातलं शेवटचं लेटर यस आहे, याचं ई आहे, याचं एस, याचं ई आहे. ह्या ठिकाणी यससाठी ए घेऊ, ईसाठी बी घेऊ. परत यस आणि यस आला, फर्स्ट लाईन आणि थर्ड लाईन सेम आहे म्हणून यससाठी ए घेतलं म्हणून इथे पण ए घेऊ. परत सेकंड आणि फोर्थ लाईन इज सेम, ईसाठी आपण बी घेतलं, मग या ठिकाणी पण ईच आहे म्हणून बी घ्यायचं. म्हणजे सेकंड स्टांजाची राईम स्कीम काय आहे? ए बी ए बी. दॅट इज द राईम स्कीम ऑफ द सेकंड स्टांजा. आणि आता आपण थर्ड स्टांजाची राईम स्कीम पाहणार आहोत. आता थर्ड स्टांजाचं शेवटचं लेटर जे आहे ते आर आहे. इथे आर, याचं डी आणि याचं आर आहे. मग आता या शेवटच्या स्टांजाची आपल्याला राईम स्कीम लिहायची. आरसाठी आपण ए घेणार आहोत, इथे आरसाठी एच घेतलं, पुन्हा ए घेऊ. त्याच्यानंतर क्रमाने हा दुसरा आलेला आहे, त्याच्यानंतर बी घेणार. आरसाठी आपण ए घेतलंय. म्हणजे थर्ड स्टांजाची राईम स्कीम ए ए बी ए या पद्धतीने. म्हणजे अशा पद्धतीने ह्या कवितेची ही राईम स्कीम झाली. तसेच आपल्याला पोएटिक ॲप्रिसिएशन लिहिताना कवितेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो, हू रोट धिस पोएम? ही कविता कोणी लिहिली? तर लेखकाचं, कवीचं नाव त्या ठिकाणी असतं, कवी किंवा कवयित्रीचं. मग ही कविता जी आहे ती बॅरीवेड या कवीने लिहिलेली आहे, म्हणून आपण असं उत्तर लिहू शकतो, बॅरीवेड धिस पोएम. त्याचप्रमाणे बघा, कवितेचं शीर्षक पण विचारलं जातं पोएटिक ॲप्रिसिएशनमध्ये. पहिला प्रश्न असा असतो, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोएम? हू रोट धिस पोएम? थर्ड क्वेश्चन असतो, राईट द राईम स्कीम ऑफ धिस पोएम. फोर्थ क्वेश्चन असतो, राईट फिगर ऑफ स्पीच. आणि पाचवा क्वेश्चन असतो, राईट द थीम ऑफ द पोएम. तर आता आपण या ठिकाणी बघा, कवितेचं टायटल काय दिलेलं आहे? ट्रूथ. तर की नाही, हे कवितेचं टायटल आहे या ठिकाणी, म्हणजे ट्रूथ इज द टायटल ऑफ धिस पोएम. अशा पद्धतीने आपण कवितेचं टायटल लिहू शकतो. आता ही झाली राईम स्कीम, तुम्हाला कळली. आता आपल्याला फिगर ऑफ स्पीच ह्या कवितेतून बघायचे आहेत. आता बघा, फर्स्ट स्टांजा, त्याची फर्स्ट लाईन वाचू आपण. स्टिक्स अँड स्टोन्स मे ब्रेक माय बोन्स.
आता पहिल्याच ओळीमध्ये बघा स्टिक्स याच्यातला हा यस, स्टोन्स मधला एस, ब्रेक मधला बी आणि बोन्स मधला बी. म्हणजे साऊंड यस आणि बी हे काय झालेले आहे ते वापरले गेले वारंवार. म्हणजे यावेळेस एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये एखादा साऊंड हा पुन्हा पुन्हा येतो त्यावेळेस अलिट्रेशन हा अलंकार होतो. When sounds are repeated again and again for the poetic effect, then it is called alliteration. म्हणजे ह्या ठिकाणी alliteration हा अलंकार ह्या ठिकाणी तयार होतो पहिल्या लाईनीमध्ये. आता दुसरी लाईन बघा, बट वर्ड्स कॅन ऑल्सो हर्ट मी. या ठिकाणी शब्दांची पुनरावृत्ती आहे. थर्ड लाईन पाहणार आहोत बघा. आता थर्ड लाईन मध्ये स्टोन्स, स्टिक्स अँड स्किन. बघा या ठिकाणी sound yes is repeated again. Stones, sticks and skin. Yes sound is repeated again and again for the poetic effect. तर यालाच ह्या ठिकाणी मग अलिट्रेशन अलंकार झाला आहे असं आपण म्हणतो. म्हणजे ह्या कवितेच्या ओळीमध्ये अलिट्रेशन हा अलंकार आहे. म्हणजे ह्या फर्स्ट लाईन मध्ये द फर्स्ट लाईन अँड द थर्ड लाईन इज अलिट्रेशन आहे. तशी याच ओळीमध्ये बघा आता Sticks and stones may break my bones, but words can also hurt me. Stones and sticks break only skin. बघा आता याच्यामध्ये तर हा स्टोन्स, ब्रेक आणि ब्रेक हे जे शब्द आहे वर्ड्स आहे की नाही, हे जे वर्ड्स आहेत हे रिपीट झालेले आहे. मग ज्यावेळेस कवितेच्या ओळींमध्ये शब्दांची पुनरावृत्ती होते त्यावेळेस रिपीटेशन हा अलंकार होतो. When words are repeated again and again in a poetic line for the poetic effect, then it is called repetition. म्हणजे ह्या कवितेमध्ये अलिट्रेशन आणि रिपीटेशन हे दोनही अलंकार पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला सापडतात. त्याच पद्धतीने बघा आता आपण सेकंड स्टांजा पाहणार आहोत. सेकंड स्टांजा बघा आता. Slant and curve the fall word source to pierce and stick inside me. Bats and bricks may ache through bones. आता बघा या लाईनीमध्ये ही लाईन आपण पाहणार आहोत बघा. Bats and bricks may ache through bones, but words can mortify me. तर ह्या ठिकाणी बॅट्स, ब्रिक्स आणि बोन्स त्याच्यामध्ये बी हा जो वर्ड आहे, सॉरी हे जे लेटर आहे बी, हे लेटर काय झालंय रिपीट झालेले वर्ड्स आहे की नाही. इन द वर्ड्स यस साऊंड, बी साऊंड इज रिपीटेड, बॅट्स, ब्रिक्स अँड बोन्स मीन्स बी साऊंड इज रिपीटेड. म्हणून बी साऊंड हा रिपीट झाला आहे म्हणून ह्या ठिकाणी अलिट्रेशन अलंकार आपण पाहावयास मिळतो. आलं का लक्षामध्ये. अशा पद्धतीने ही जी कविता आहे दिस पोएम इज फुल ऑफ, ही जी कविता ट्रुथ आहे ही कविता अलिट्रेशन आणि रिपीटेशन या अलंकाराने भरलेली आहे. म्हणजे दोन अलंकार आपल्याला ह्या कवितेमध्ये बघावयास मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर स्मार्ट लर्निंग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.